हाय हॅलो नमस्ते. रिपब्लिक डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं आपली शुभंगी व्लॉगमध्ये. आज आम्ही मॉर्निंगलाच कुठेतरी घेऊन चाललो आहे तुम्हाला. तर चला आमच्यासोबत. आज खूप स्पेशल डे आहे आमच्यासाठी. आज आम्ही सकाळीच नाशिकला जायला निघालो आहे. तुम्हाला सांगितलं ना मी स्पेशल डे म्हणजे आज रिपब्लिक डे हा पण खूप स्पेशलच डे आहे. पण त्या स्पेशल डे दिवशी ना आमच्या पप्पांना बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड भेटणार आहे. त्यामुळं आम्ही खूप हॅप्पी. मग आम्ही चाललो आहे सर्वजण तिकडे. नाशिकच्या पुढं उपनगरमध्ये पप्पांचं तिथे ऑफिस MES मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस मध्ये पप्पा. तर मग आम्ही खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. पप्पा म्हणे चला तुम्ही पण, म्हणजे पप्पांना दरवर्षीच भेटतं पण ह्यावेळेस आम्ही पण चाललो आहे त्यांच्यासोबत ते सेलिब्रेट करायला. बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड भेटणे हे पप्पांना साहजिकच आहे, कारण आम्हाला माहिती आहे पप्पांना कामाच्या बाबतीत बिलकुल हलगर्जीपणा चालत नाही. खूप सिरियस आहे ते कामाच्या बाबतीत आणि त्याचं फळ त्यांना भेटतं. पण इथे आता आलो आहे आम्ही पप्पांच्या ऑफिसला. हे बघा, खूप छान असं एन्व्हायरमेंट होतं पप्पांच्या ऑफिसचं. शांतता, छान वाटत होतं खूप. कुठे चाललो आपण? चला गिरू. इथे छान आहे बघा. गिरिजा मस्त बाबांकडेच होती, ती आमच्याकडे पण येत नव्हती. तिला माहिती आज बाबांसाठी छान डे, माझ बाबांकडेच राहू. नमस्ते. रिपब्लिक डेची खूप छान तयारी केलेली होती त्यांच्या ऑफिसमध्ये. खूप सुंदर असं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं. आम्ही आल्यावर सर्व पप्पांना कॉंग्रॅच्युलेशन करत होते. बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड भेटणार आहे. गिरिजासोबत पण सगळेजण खेळत होते, पण गिरिजा कोणाशी चांगला असा रिस्पॉन्सच देत नव्हती, कोणाकडेच जात नव्हती बाबांना सोडून. सर्व तिला घ्यायला खूप उत्सुक होते, पण गिरिजा कुठे कोणाकडे जाते. एक पिक काढते मी. इथे पप्पांच्या ऑफिसमधल्या मॅडम आहे या. खूप छान स्वभाव आहे त्या मॅडमचा पण. सुंदर मॅडम. आणि ही रांगोळी प्राची मॅडमने काढलेली. खूप छान रांगोळी काढतात त्या आणि स्वभाव पण छान आहे त्यांचा. सर्वच मॅडम खूप छान होत्या. इकडे पप्पांचं ऑफिस आहे, इथे वर्क करतात ते. खूप छान वाटत होतं आम्हाला पप्पांच्या ऑफिस आहे.
सर्व ऑफिस छान होतं पप्पांचं. इथे रांगोळी काढताय त्या प्राची मॅडम आहे. खूप छान रांगोळी काढताय. खूप तारीफ केली त्यांच्या रांगोळीची. इथे हे ऑफिसर आहेत, त्यांचं पण प्रमोशन झालं होतं. सर्वजण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करत होते. बढ़िया है ना? हाँ बढ़िया है. आपका कैसा है? बढ़िया. इतना दूर से पापा के साथ आगे इतना दूर बताइए. हाँ त्र्यंबक को भी जाना है आगे. त्र्यंबक को भी जाने का आगे. हाय, काय नाव आहे तुझं? काय नाव आहे तुझं? आ? छान, सुंदर नाव आहे. हे बघ, ही आमची गिरू या. हाय कर. सर्व गिरी त्याला भेटायला येत होते. जा गिरू, आजी आहे. जात नव्हती. बाबाच पाहिजे. मला त्याला लांब न्यावं लागलं असं नाही. काय गाडी ही तुम्ही काढली का रांगोळी? खूप सुंदर काढली, खूप सुंदर काढली. किती छान काढली. हाय. नंतर इथे सर्वजण रिपब्लिक डे सेलिब्रेट करण्यासाठी गोळा झाले. पहिले यायचे. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. मेरे साथ राष्ट्रीय गीत शुरू कर. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. साहब, हमारे सभी सर, हमारे सभी ऑफिसर्स और हमारे सब स्टाफ, आज हम 76 रिपब्लिक डे मना रहे हैं. ये जो अपना देश का बहुत बड़ा त्यौहार, एक स्वतंत्रता दिन, आज के दिन हमारा संविधान देश में लागू हुआ था. और आज के दिन देखने के लिए महात्मा गांधी से लेकर शहीद भगत सिंह तक से अब्दुल हमीद तक अनेक नौजवानों ने और अनेक क्रांतिवीरों ने अपना बलिदान दिया है. इसकी वजह से हम लोगों ने दिन, आज का सुबह दिन ये देखा. उनके लिए मैं अपना सब PNRC साहब की तरफ से और सभी हमारे स्टाफ की तरफ से उनको वंदन करता हूँ. और आप सभी को सेंट्रल यूनियन की तरफ से, जी साहब की तरफ से, किरणू साहब की तरफ से सबको बधाई देता हूँ. धन्यवाद. जय हिंद. इथे ऑफिसरचं प्रमोशन झालं म्हणून त्यांचा छान इथे सत्कार करत होते.
तुकाराम पचोरे मेन ऑफिस. आणि इथे मेन ऑफिसमध्ये आमचे पप्पा. श्रीमती एल.एस. सोनवणे मेन ऑफिस. इथे या सोनवणे मॅडम आहेत. त्यांना पण बेस्ट एम्प्लॉईचं अवॉर्ड भेटलं. ज्यांची कामामध्ये छान कर्तबगारी आहे त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं. ही क्यूटची मुलगी प्राची मॅडमची आहे. बघ आजी किती छान सांगतीये. खूप क्यूटेस्ट होती. चलो ओवी. ओवी मला मॉडेलिंग कसं करतात ते दाखवत होती. अरे बापरे किती क्यूट. बरं ओवी मला सांग ना, तुझ्या मम्माला बेस्ट एम्प्लॉईचं अवॉर्ड भेटलं, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. तू हॅपी झाली? हो ना. नाही हा या ना मॅडम कधीतरी, सर्वांनी या घरी. चला मॅडम, चला येऊ. बाय बाय ओवी. बाय बाय. हा मॅडमला गेलो उद्या घ्या सही करायला. चला आमच्या घरी चला. शेक हँड दे गिरू. बरं फ्लाइंग किशी दे त्यांना. शेक हँड दे ना. रिपब्लिक डेचा फंक्शन छान सेलिब्रेट करून आम्ही चाललो आहे मस्त आईंना घ्यायला त्र्यंबकेश्वरी. ए गिरू कुठे चाललोय आपण? पूर्णे आजीकडे चाललोय आजीला घ्यायला. हो आजीला घ्यायला चाललोय आपण. हे बघा पप्पांना भेटलेलं बेस्ट एम्प्लॉईचं सर्टिफिकेट. खूप गर्दी होती त्र्यंबकेश्वरमध्ये. खूप वेळ लागला आम्हाला तिथून बाहेर गिरू निघायला. कुठं आलो आपण? बाप्पाकडं. त्र्यंबकेश्वरला दिंडीला गेलेले वारकरी सर्व रिटर्न येताना दिसत होते आम्हाला. आणि आम्ही आईंना गेलो चाललो होतो. आणि इथे बघा आमच्या आई. आणि नंतर आम्ही सर्वांनी मिळून वारकऱ्यांसोबत जेवण केलं. जेवण झाल्यावर पाचूनच आहे.
रोहिणी ते सगळे आले मला खायला. त्यांनी पण छान जेवण केलं आणि अशा प्रकारे आता आम्ही भेटत नाही. कोणी मारलं तू? बाबांनी मारलं का? बाबाने मारलं. कोणी मारलं? खाऊ जायचा. खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागले, कारण प्रचंड लाईन मोठी होती. 2-3 तास लागलेच असते दर्शनाला उभं असतो तर. त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि निघालो. प्रचंड गर्दी होती दर्शन रांगेत. बघा. म्हणून आम्ही इथूनच मुखदर्शन घेतलं. इकडे टाळकरी बसलेले होते. नंतर आई पुढच्या वेळेस मी पण येईन बरं का. पुढच्या वेळेस मी पण येईन. खूप गर्दी होती त्र्यंबकेश्वर. नक्की जाऊ. आणि नंतर आईंनी त्र्यंबकेश्वरचा निरोप घेऊन निघाले आमच्यासोबत. झोपा झोपा. खूप ऊन असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेऊन छान उसाचा रस पिला. थंडगार होता खूप. नंतर जेवण केली. सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. गप्पा मारल्या. आणि आई पण आमच्यासोबत घरी येणार होते. पप्पांना पण बेस्ट एम्प्लॉईचा अवॉर्ड भेटला. त्यामुळे असं घरातलं वातावरण एकदम छान होऊन गेलं होतं. अशा प्रकारे आजचा दिवस आमचा छान स्पेंड झाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनेलला भरभरून प्रेम द्या. चला टाटा बाय बाय.